आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट साहेब, काय सांगाल छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव येथील कचरा डिपोला गेल्या 7 ते 8 दिवसापासून आग लागली आणि त्यामुळे जे ते धुरीचे लोट आकाशात पोहोचलेत, नागरिकांना त्रास होतोय. नक्की ही आग लावली का लावल्या गेली या संदर्भामध्ये मी तशी आता बोललो सुद्धा आहे. तातडीने ही आग विझली गेली पाहिजे. त्याच्यामुळं हे जे काही प्रदूषण आहे ते शहरामध्ये चौकडे वाढताना दिसतंय. म्हणून यावर आता आजच्या आज आमची कॉर्पोरेशनची टीम सर्वच पदाधिकारी म्हणून निश्चित काही ॲक्शन घेतील अशी मला अपेक्षा आहे. कथित ऑडिओ क्लिपमधून जे आहे ते राष्ट्रवादी धुसफूस पाहायला मिळते. राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं अजितदादाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य जे आहे ते बोललं जाते आणि ते वक्तव्य जे आहे ते सुनेत्रा पवार यांना एका नेत्याने दाखवले अशी माहिती येते. अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये आता इतक्या जोरात फूट पडण्याचे चिन्ह दिसत आहेत. आता मला वाटतं ही तुटलेली मनं एक होणार नाहीत. हा जो काही प्रसंग आलेला आहे, मला वाटतं हे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर जेव्हा उभा राहतो त्यावेळेला अशा सगळ्या गोष्टी, काही कारणं त्याला लावून पुन्हा एकदा मला वाटतं अजितदादाच्या पक्षामध्ये उद्रेक होणार आहे. मुंबईत होणाऱ्या एका खाजगी इव्हेंटच्या कार्यक्रमात जे आहे ते जय पवार यांच्या सगळ्या पदाचा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रीय सचिव, खजिनदार अशा पद्धतीने उल्लेख त्यात पाहायला मिळतो. नाही, ते दिलेत त्यांना पदं. ते आता राष्ट्रवादीचे कमांडर्स त्यांच्या हातात दिल्यामुळं आता हे सगळ्या पदाचा उल्लेख होणारच आहे आणि ते अधिकृत असल्यामुळं त्याला आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. परंतु ज्यांना पदं दिले नाहीत त्यांनी त्यांचं काय, आता हे ते त्यांचं भवितव्य काय होईल हे काही दिवसातच आपल्याला कळेल. पार्टी फंडातून ब्युटी पार्लरसाठी चालणारा खर्च दादांना चालत नव्हता, याचं सगळं ऑडिट केलं पाहिजे पार्थ पवार यांनी, असं रोहित पवार म्हणतात. पार्टी फंडातून ब्युटी पार्लरसाठी खर्च होतो हे पहिल्यांदा मी ऐकलेलं आहे. अशा प्रकारचा फंड मला वाटत नाही कोणत्या पक्षात असेल. म्हणून पार्थला कदाचित या रोहित पवारला कदाचित त्याची पूर्ण माहिती नसावी. नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातून 2 प्राध्यापकांना अटक केले. 3 विद्यार्थ्यांनी सुद्धा आत्महत्या केली. हा विषय जो दिवसेंदिवस गंभीर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नीट पेपर फुटेचा जो प्रकार आहे तो फक्त एखाद्या जिल्ह्यापुरता मर्यादित नाही आहे, तर हे देश पातळीवर झालेला हा प्रकार आहे. म्हणून याच्यामध्ये त्या आरोपीची संख्या वाढत चाललेली. पोलीस आपल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे तपास करत आहेत. जे त्याच्यात गुंतलेले त्या सर्वांना आता अटक सत्र सुरू आहे. याचा भांडाफोड जेव्हा होईल त्या टायमाला हा प्रकार हा यावर्षी झाला आहे की अनेक वर्षापासून चालू आहे याचासुद्धा उलागडा होईल. म्हणून या प्रकरणाला सरकारने सुद्धा गांभीर्याने घेतलेलं आहे. मात्र यावर जे येतात राहुल गांधींनी टीका केल्याची पाहायला मिळतं. ते असं म्हणतात की मोदींनी अवाक्षरही या विषयावर काढलं नाही आणि शिक्षण मंत्र्याला जे ते तात्काळ हटवण्यात यावं पदावर. मोदींनी यावर बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु झालेला गोंधळ हा 22 लाख विद्यार्थ्यांच्या जीवनाशी हा खेळ आहे. म्हणून याचं समर्थन कोणी करत नाही. कुणावर काय कारवाई करायची हे मंत्री म्हणून जर काही कारवाई करायची असेल तर तो मोदी साहेबांना अधिकार आहे. ते निश्चित या प्रकरण गांभीर्याने घेतील आणि योग्य तो निर्णयसुद्धा घेतील. खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री 10 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीचं कारण गोलदिसा असलं तरी राष्ट्रवादी जे अंतर्गत धुसफूस चालू आहे त्या अनुषंगाने ही भेट झाल्याची चर्चा आहे. आता खासदार आहेत, आता ते त्यांची भेट ही नेहमी होत राहील. त्याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली की नाही याबद्दल माहिती नाही. परंतु केव्हा अशा भेटी होतील त्याची बातमी ही निश्चित होणार आहे. आनंद परांजपे यांनी जे आहे ते शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार हे जे माझे श्रद्धास्थानी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि या संदर्भात मी एकनाथ शिंदेची भेट घेणार असंही परांजपे म्हणाले. आनंद परांजपे आता शिवसेनेत आलेले आहेत आणि आपल्या नेत्यांचं असलेले संबंध त्यांनी तो टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांनी काही चुकीचं केलं असं म्हणायचं काही कारण नाही आहे. संबंध हे प्रत्येकाशी असले पाहिजे. विचाराशी जर जुळत नसेल म्हणून त्याने तो पक्ष बदललेला आहे. आपण बघतोय गेल्या काही दिवसा म्हणजे ते भोंदूबाबाच्या अनेक कारनामे समोर येतात. धुळ्याच्या साक्री येथे एका भोंदूबाबानं 2 जणांना जीवे मारले असा आरोप आहे. भोंदूबाबाचा जो प्रकार महाराष्ट्रात वाढत चाललेला आहे, अनेक ठिकाणी अशोक खरातच्या प्रकरणानंतर अनेक भोंदूबाबा उघडकीस आलेले आहेत आणि ह्या भोंदूबाबांनी तर 2 लोकांचा जीवच घेतलेला आहे. म्हणून याला तर अटकही झालेली आहे आणि निश्चितच असे सगळे भोंदूबाबाचे जे प्रकार होत आहेत त्यांच्यावर आता सरकार नियंत्रण ठेवेल. उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जात पंचायतीच्या आदेशानंतर मंदिरात गेल्यामुळे 30 ते 40 जणांनी मारहाण केली. एका महिलेच्या गळ्यात जे आहे ते चपलाचा हार करून तिची धिंड काढली अशी माहिती समोर येते. उल्हासनगरमध्ये झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. असे प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडू नये. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये असे जात पंचायत समित्या आजही अस्तित्वात आहेत. त्या ठिकाणी याचं वातावरण वेगळं, परंतु महाराष्ट्र
हा सुसंस्कृत आहे, पुरोगामी विचाराचा आहे आणि अशा ठिकाणी हे प्रकार जर घडले तर पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट होते ज्यांनी आपल्या संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.